कल्पना कर, एक साधा भारतीय मुलगा आपल्या संगणकावर बसून थेट सरकारच्या संकेतस्थळात घुसतो. कोणतीही परवानगी नाही, कोणतीही भीती नाही आणि काही मिनिटात सगळं नियंत्रण आपल्या हातात घेतो. पण पुढे त्याच्यासोबत जे घडलं ते अजूनच धक्कादायक आहे. हा किस्सा आहे अंकित फाडियासारख्या प्रसिद्ध नावांपासून इन्स्पायर्ड हॅकिंग कल्चरचा. पण भारतात काही असे यंग हॅकर्स झाले ज्यांनी लहान वयातच मोठे सिस्टम्स ब्रीच केले. त्यापैकी काहींनी गव्हर्नमेंट वेबसाईट्स डिफेस केल्या, मेसेजेस टाकले आणि सिक्युरिटीमधले लूपहोल्स जगासमोर आणले. सुरुवातीला हे सगळं फन किंवा चॅलेंज म्हणून सुरू झालं होतं. पण जेव्हा अथॉरिटीजच्या लक्षात आलं तेव्हा खेळ संपला. काही हॅकर्सना अटक झाली, काहींना वॉर्निंग देऊन सोडलं आणि काहींना नंतर गव्हर्नमेंटसाठीच काम करायला लावलं गेलं. म्हणजेच क्रिमिनलपासून ते प्रोटेक्टरपर्यंतचा प्रवास. पण इथे खरी गोष्ट अशी आहे, हॅकिंग फक्त टॅलेंट नाही, ती एक जबाबदारी आहे. चुकीच्या मार्गाने गेलास तर आयुष्य बदलू शकतं आणि योग्य मार्ग निवडलास तर तू देशाचं संरक्षणसुद्धा करू शकतोस. तर विचार कर, तो मुलगा हॅकर होता की फ्युचर सायबर वॉरियर?